सातपूर श्रमिकनगर येथील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा आज ब्रह्मवृंदांच्या मंत्रमुग्धात राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे शिष्य परमपूज्य संतोष गिरीजी महाराज यांच्या हस्ते परिसरातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। विनोद सम्राट हरिभक्त पारायण श्री गोविंद महाराज गोरे आळंदी यांच्या सुश्राव्य वाणीने काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व संत महंतांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात भव्य दिव्य अशा 51 फुटी मंदिर कळसाचा कलशारोहणही पार पडला। विविध धार्मिक विधी समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य अशा मंदिर उभारणीसाठी तसेच अखंड हरिनाम सप्ताहासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह श्रीफळ पुष्प देऊन मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। या सोहळ्याप्रसंगी परमपूज्य संतोष गिरीजी महाराज यांनी विश्वास्त समितीच्या हातून भव्य दिव्य अशा मंदिर वास्तूची निर्मिती झाल्याबद्दल कौतुक करत शुभाशीर्वाद दिले। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आशीर्वाद द्यावा आणि परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा तेव्हा फार मोठ्या आदिष्ठानाला आपण सामोरे गेलेलो आहोत। अनिल गुरुजी महाराज सर्व त्यांचे ब्रह्मवृंद सहकारी समस्त वारकरी मंडळी सर्व भक्त मंडळ संत सावता महाराज भक्त मंडळ सर्वांच्या या ठिकाणी चरणी नतमस्तक होतो। आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भव्य आणि दिव्य वैदिक मंत्रांनी या ठिकाणी देव संत सावता महाराज आणि भगवान विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। गेल्या सप्ताहापासून सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या भव्य सोहळ्याचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला। परिसरातील असंख्य भाविक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।